एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आपण बघणार आहोत टी सिरीज आपली चालू आहे. टी पेपर 2024 मधील आपण विषय मराठी आणि इंग्रजी या दोन विषयांचे 1 ते 30 आणि 31 ते 60 हे प्रश्न बघितले आहे. तर आता आपण आजचा जो हा व्हिडिओ आहे तर तो असणार आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. प्रश्न क्रमांक 61 पासून ते 90 पर्यंत असणार आहे आणि गुण असणार आहे त्याला देखील 30. सो चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आपण यापूर्वी आपल्या चॅनलवर मराठी आणि इंग्रजी या विषयाचे 30 प्रश्न मागील वर्षाची 2024 मध्ये TETचे टाकलेले आहे. तर ते व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तर नक्कीच जाऊन तुम्ही त्याचा सराव करा आणि IMP टॉपिक हे नक्की जाणून घ्या. चला तर व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. विषय आहे आपला हा तिसरा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. तर बघा TET प्रश्नपत्रिकेत तुम्हाला हा तिसरा विषय असणार आहे आणि तो प्रश्न क्रमांक 61 पासून हा असणार आहे. तर पहिला प्रश्न जाणून घेऊया. भावीकरण, संधिकरण, अचूकता, अनुकरण इत्यादी घटकांचा समावेश उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणातील खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात येतो? तर त्याचं उत्तर आहे क्रियात्मक क्षेत्र, कारण की ह्या सर्व गोष्टी या क्रियात्मक क्षेत्रामध्ये येतात. पुढचा प्रश्न आहे बघा, दुसरा प्रश्न आहे बघा, निकष संदर्भीय मूल्यमापन चाचणी ही क्षमताधिष्ठित चाचणी असते. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान हे निकष संदर्भीय कसोटीचे वैशिष्ट्य नाहीये? सो त्याचं उत्तर आहे, ही कसोटी गटाच्या वर्तनाचे प्रतिनिधित्व न करता सर्वांचेच प्रतिनिधित्व करते. आता आपण डायरेक्ट उत्तर आणि क्वेश्चन्स हे घेणार आहोत. एक्सप्लेनेशन नाही करणार, कारण की व्हिडिओ हा खूप लॉंग होतो. सो हे फक्त तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आहे, कोणत्या टॉपिकवर आधारित तुम्हाला प्रश्न येतात यासाठी हे अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. आणि त्याचप्रमाणे मागील वर्षीचे आपण जर 5 प्रश्नपत्रिका केल्या तर त्यावर आधारित आपल्याला 10 ते 15 प्रश्न हे नक्की हमखास येतात. म्हणजे तिथे आपला देखील स्कोअर हा वाढतो. तर आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत की मागील अजून 2-3 प्रश्नपत्रिका ह्या घ्यायच्या आहेत किंवा ते व्हिडिओ देखील अपलोड हे होतील. तसं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 63. अध्ययनकर्त्याला विवक्षित पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी अपेक्षित दर्जा व त्यांचे सध्याचे वर्तन यातील अंतर भरून काढणे आणि विद्यार्थ्याला स्वतःचे मूल्यांकन करायला शिकवणे हे खालीलपैकी कोणत्या घटकाने साध्य होते? तर उत्तर आहे प्रत्याभिज्ञान. यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, बुद्धिमत्ता म्हणजे अनेक विशिष्ट क्षमतांचा समुच्चय होय असे सांगून खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्ता ही एकजिन्सी नसून अनेक क्षमतांचा समुच्चय आहे असे मत मांडून त्यांना प्राथमिक मानसिक क्षमता असे नाव दिले? तर त्यांचे नाव आहे थर्स्टन यांनी या प्रकारचे मत मांडले होते. प्राथमिक मानसिक क्षमता असे नाव दिले होते. यानंतर पुढचा प्रश्न आहे 65 क्रमांकाचा, विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत होते. यालाच साधक अभिसंधान असे म्हणतात. खाली दिलेल्या विधानांमध्ये साधक अभिसंधानाविषयीचे कोणते विधान हे असत्य आहे, म्हणजे जे सत्य नाही? तर त्याचं उत्तर आहे साधक अभिसंधान उपपत्ती हल या मानसशास्त्राने मांडली आहे. तर अभिसंधान म्हणजे काय याच्या देखील अनेक व्याख्या केलेल्या आहेत, तर त्या ह्या पाठ करायच्या आहेत. आणि पुढचा प्रश्न जाणून घेऊया. प्रश्न क्रमांक 66. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये सॉल्वी व मेयर यांनी 5 मूलभूत सक्षमता मांडल्या आहेत. खालीलपैकी आत्मनियमनामध्ये कोणती सक्षमता येत नाही? तर उत्तर आहे त्याचं नवोपक्रमशीलता. यानंतर पुढचा प्रश्न आहे
प्रश्न क्रमांक 37. व्यापक स्वरूपाची माहिती अर्थपूर्णरित्या परिणामकारक रीतीने विद्यार्थ्यांपर्यंत संक्रमित करण्यासाठी तसेच विषयवस्तू शिकवण्यासाठी शिक्षक खालीलपैकी कोणत्या अध्यापन प्रतिमानांचा वापर करतील? तर याचं उत्तर आहे अग्रत संघटन प्रतिमान. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 68. अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने काही तत्वांचा अवलंब करणे हे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना शिकवित असताना शिक्षक प्रत्यक्ष वस्तू हाताळायला, स्पर्श अनुभवायला देतात. तसेच परिचित असलेल्या वस्तूच्या संदर्भात उदाहरणे देतात. यामधून कोणते तत्व हे साध्य होते? बघा, बालमानसशास्त्र यामध्ये आपण शिक्षक आहोत आणि समोर विद्यार्थी आहे आणि त्याचा कोणत्या गोष्टीमध्ये फायदा आहे हा विचार नेहमी डोक्यात ठेवायचा आणि त्यानुसार आपण हे उत्तर मांडायचं आहे. तर बघा, अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने काही तत्वांचा अवलंब करणे आवश्यक आहे. कारण की त्यांना दिसत नाही म्हणून त्यांनी वस्तू हाताळणे, स्पर्श अनुभवायला देतात ते. तसेच परिचित असलेल्या वस्तूच्या संदर्भात उदाहरणे देतात. यामधून कोणते तत्व साध्य होते? तर एकात्म आणि अनुदेशन. यानंतर पुढचा प्रश्न आहे 69. परीक्षेत कमी गुण मिळालेला विद्यार्थी प्रश्नपत्रिका फार अवघड होती, उत्तरपत्रिका कडक तपासली असे कारणे सांगतो. हा खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचा प्रकार आहे? तर याला म्हणायचे विस्थापन. तर उत्तर येते विस्थापन. प्रश्न क्रमांक 70. प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती या दोघांमध्ये जर काही समान व एकसारखे घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते. हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले जाते? तर आपण उपपत्ती देखील ह्या करायच्या आहे. थॉर्नडाईकची ही समान घटक उपपत्ती आहे. यामध्ये प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती या दोघांमध्ये जर काही समान एकसारखे घटक असतील तर त्याचे अध्ययन संक्रमण होते, हे थॉर्नडाईकनी मांडले होते. पुढचा आहे बघा प्रश्न क्रमांक 71. बांदुरा यांनी सामाजिक अध्ययन उपपत्तीद्वारे अनुकरण अनेक बाबींवर अवलंबून असते असे मत मांडले. प्रयोज्य म्हणजेच अनुकरण करणारा बालकाच्या दृष्टीने ज्याचे अनुकरण करायचे आहे ती व्यक्ती सामाजिकदृष्ट्या कितपत प्रतिष्ठित आहे यावर त्याचे अनुकरण अवलंबून असते. हे खालीलपैकी कोणत्या बाबी अंतर्गत आढळते? तर याचं उत्तर आहे आदर्शांकडून ज्याला मिळणारी जी प्रेरणा आहे या गोष्टीवरून आढळते. पुढील प्रश्न आहे स्वतंत्र विचारशक्ती विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विनिमय चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य, परमसहिष्णुता इत्यादी सामाजिक विकास करणारी डॅश ही अध्यापन पद्धती होय. तर त्याला आपण चर्चा असे म्हणतो, चर्चा अध्यापन पद्धती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 73. प्रभुत्व पाठ्यांश पद्धती मांडताना अमेरिकन शिक्षणशास्त्रज्ञ डॅश यांनी कोणत्याही गोष्टीचे ज्ञान संपादन करणे म्हणजे त्या गोष्टीविषयी अर्थपूर्ण जाणीव मनात निर्माण होणे, त्याविषयी अंतर्दृष्टीचा विकास होणे व परिणामी त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे असे प्रतिपादन केले आहे. उत्तर आहे अमेरिकन शिक्षणशास्त्रज्ञ हर्बर्ट यांनी या गोष्टीचे ज्ञान संपादन करणे आणि त्या गोष्टीविषयी अर्थपूर्ण जाणीव मनात निर्माण होणे याविषयीची अंतर्दृष्टीचा विकास परिणामी गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे असे प्रतिपादन केले आहे. पुढचा प्रश्न आहे पियाजे यांनी मांडलेल्या मुलांच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये त्याने 4 टप्पे सांगितले आहे. त्या टप्प्यातील मूर्त क्रियाजवळ अवस्था ज्याला मूर्त तर्कावस्था असेही म्हणतात ती विकास अवस्था साधारणपणे डॅश वर्ष वयापर्यंत असते. तर त्याचं उत्तर आहे 7 ते 11 या वयापर्यंत. आपल्याला विकास अवस्था या देखील करायच्या आहे. आणि पुढचा प्रश्न जाणून घेऊया. शरीर रचना व स्वभावधर्म यावर आधारित शेल्डन यांनी केलेल्या व्यक्तिमत्वाच्या वर्गीकरणामध्ये स्थूल जीवनाबद्दल आवड असणाऱ्या आनंदी समायोजनक्षम व्यक्तीचा समावेश हा कोणत्या प्रकारात होतो?
तर उत्तर आहे एंडोमॉर्फिक. प्रश्न क्रमांक 76 आहे बघा. इसवी सन 1957 मध्ये मूलगामित्व, ओघवतेपणा, लवचिकता व उत्पादकता हे निर्णायकतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडले आहे? तर उत्तर आहे गोपाल एस के. पुढील प्रश्न आहे बघा. विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवाचा किंवा पूर्वज्ञानाचा समस्यांचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखणे आणि उणिवांचा शोध घेऊन अध्यापन करणे ह्या बाबी खाली दिलेल्या अध्यापनाच्या कोणत्या तत्वामध्ये येतात? त्याचे उत्तर आहे निदानात्मक व उपचारात्मक दृष्टिकोन. प्रश्न क्रमांक 78. डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या भावनात्मक पातळीमधील कोणत्या घटकानुसार अवधानानंतर विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीत रस निर्माण होतो, तो रंगू लागतो, समरस होतो, त्यासंबंधी आवड निर्माण होते? त्याचे उत्तर असणार आहे मूल्यसह चारित्र्य, मूल्यसमूह किंवा चारित्र्य. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 79 बघा. पाठ नियोजनासंदर्भात खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान हे पूरक नाही आहे ते ओळखायचं आहे. आता डायरेक्ट मी तुम्हाला उत्तर सांगते. ऑप्शन क्रमांक 2. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारून घ्या, जेणेकरून तुम्हाला ऑप्शनसहित तुम्हाला स्वतः उत्तर हे फाइंड आउट करता येईल किंवा इतरही वाचता येईल, कारण की व्हिडिओ हा फार लॉंग होतो. आपण फक्त सराव म्हणून हा एक पेपर घेत आहोत, त्यामुळे आपल्याला टॉपिक हे समजतात की कोणत्या टॉपिकवर आपण हा जास्त भर द्यायचा आहे. बघा, याचं उत्तर आहे 79चं. पुस्तककर्त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन न ठेवता शिक्षकांनी पाठ्यांशाच्या मांडणीप्रमाणेच पाठयोजना करावी. प्रश्न क्रमांक 80. अनुवंश व बुद्धिमत्ता व व्यक्तित्व यांच्यावर परिणाम करणारा घटक आहे. बुद्धिमत्ता व व्यक्तीचे गुणधर्म हे अनुवंशिकतेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत संक्रमित होत जातात, असे कोणत्या मानसशास्त्राने संशोधनाने सिद्ध केले आहे? याचे उत्तर आहे मेंडेल. पुढचा आहे बघा प्रश्न क्रमांक 81. समष्टिवादी संप्रदायाने अवबोधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केले आहे. पुढीलपैकी कोणते विधान या संप्रदायाचे वैशिष्ट्य नाही? यामध्ये वैशिष्ट्य कोणतं नाही आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच भौतिकशास्त्रामध्ये असलेले पृथक्करण करण्याची प्रवृत्ती मानसशास्त्रात उपयुक्त नाही. पुढचा प्रश्न क्रमांक 82. मानसशास्त्रातील विविध अभ्यास पद्धतींपैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादांविषयी खाली काही विधाने दिली आहे. त्यापैकी कोणते विधान हे असत्य आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. काही समस्यांच्या बाबतीत प्रयोग हे करता येत नाही. यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ग्रंथीद्वारे अनेक जीवनरस तयार होतात? त्यापैकी एका रसायनाचा परिणाम शरीराचा बांधा व आकारमान यावर होत असतो, तर ती ग्रंथी आहे मस्तिष्क ग्रंथी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 84. संबोधाचा विकास होत असताना तास, दिवस, महिने, वर्ष हे संबोध हळूहळू निर्माण होऊन डॅश वर्षाच्या वयापर्यंत भूत, वर्तमान व भविष्य यातील फरक मुलांना हा कळू लागतो. तर वय आहे 8 ते 9 वर्षाच्या वयापर्यंत मुलांना भूत, वर्तमान, भविष्य यातील फरक हा कळू लागत असतो. यानंतर पुढचा प्रश्न आहे 85. एखादा गायक किंवा चित्रकार आपल्या कलेत इतका रमून जातो की त्याला स्थलकालाचे भान राहत नाही. या प्रकारच्या अवधानाला काय म्हणतात? या प्रकारच्या अवधानाला अभ्यस्त अवधान असे म्हणत असतात. प्रश्न क्रमांक 86. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान हे कुमारावस्थेचे वैशिष्ट्य नाहीये? याचे उत्तर आहे कुमारावस्थेत मुलींची स्वतत्वाची भावना ही अत्यंत तीव्र असते. यानंतर पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 87.
मॅकडुगल यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश हा होतो? प्रार्थना, जुगुप्सा, युद्ध, संपादन व निर्मिती. तर उत्तर आहे प्रार्थना. प्रश्न क्रमांक 88. एखाद्या गोष्टीचे ग्रहण जेवढा जास्त प्रमाणात होईल तेवढी ती गोष्ट आपल्या स्मरणात राहते. ग्रहण हे अध्ययन कोणत्या पद्धतीने केले यावर अवलंबून असते. एखादा उतारा किंवा कविता एका बैठकीत पाठ न करता अधूनमधून विश्रांती घेऊन पाठांतर केले जाते. वेळेच्या विभागणीवर आधारित असलेल्या या पद्धतीला काय म्हणतात? तर या पद्धतीला खंडशः पठण पद्धत असे म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न आहे 89. व्यक्तिविशिष्ट परिस्थितीत एका पद्धतीने यश मिळाल्याचा अनुभव घेतल्यावर तादृश्य अशा दुसऱ्या परिस्थितीत ही यश देणारी तीच पद्धती अवलंबितो हे थॉर्नडाईक यांच्या डॅश या उपपत्तीद्वारे सिद्ध झाले आहे. तर चेतक प्रतिचार उपपत्ती आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे बघा, उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना डॉक्टर ब्लूम यांनी बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो व भावनात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो याचे टप्पे म्हणजेच उद्दिष्ट निश्चित करून त्यांचा क्रम हा निश्चित केलेला आहे. सो या पद्धतीने आपली मानसशास्त्र, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावर 29 प्रश्न हे झालेले आहे. सो ही जी प्रश्नपत्रिका आहे तर ती आज आपण अभ्यासली आहे. पुढची जी आहे तर सामाजिक शास्त्र या घटकावर या विषयावर असणार आहे आणि 60 मार्काचे प्रश्न त्या विषयावर असणार आहे. म्हणजे अतिशय जास्त स्कोअर वाढणारा तो विषय आहे. आपला स्पेशल जो विषय आहे, ज्यांचा सामाजिक शास्त्र हा विषय आहे तर त्यांनी देखील नक्कीच येणारा पुढील व्हिडिओ हा बघायचा आहे. आपण लवकरच तो देखील व्हिडिओ करणार आहोत. त्यामुळे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. यापूर्वी देखील आपल्या चॅनलवर मराठी आणि इंग्रजी या विषयाचे दोन्ही 30 प्रश्नांचा सर्व आपण घेतलेला आहे मागील प्रश्नपत्रिकेचा TET 2024. सो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा, आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा आणि TETच्या विजयाची तयारी नक्की करा. छान आपले मार्क वाढवा, स्कोर वाढवा आणि ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. छान अभ्यास करा. सो सी यू सून नेक्स्ट इन व्हिडिओ.